विद्यार्थ्यांनो, काहीतरी ध्येय बाळगा. हेमंत निंबर्गे सर यांचे 12वीच्या मुलांना मार्गदर्शन. सोलापूर शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी कला वाणिज्य आणि कनिष्ठ महाविद्यालयातील 11वी नंतर जे विद्यार्थी 12वीला जात आहेत, ह्या सोलापुरातील 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी ध्येय बाळगा. आपल्या सुट्टीचा उपयोग काहीतरी चांगल्या कामासाठी करायचा असतो. 11वी आणि 12वी तर 10वी हे सर्वच वर्ष 11वी 12वीच्या मुलांच्यासाठी आणि पुढच्या भवितव्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्या दृष्टीने आपल्या आईवडिलांना 11वी आणि 12वी याचा खर्च फारच असतो. आज शिक्षणाचा खर्च बघितला तर फार मोठा होत आहे. तो आईवडिलांना खूप भार असतो. आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर सोलापुरामध्ये बरेचसे व्यवसाय नाही आहेत, काम चालत नाही आहे. त्यामुळं हा सगळा शिक्षणाचा भार आईवडिलांवर पडतो. त्यामुळं आईवडिलांवर भार पडू नये म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. प्रत्येक मुलाने स्वतः काहीतरी कष्ट केले पाहिजे आणि स्वतः कष्ट करून शिकले पाहिजे. त्यासाठी काय करावे, अभ्यास कसा करावा, त्याचबरोबर अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुट्टीचा सदुपयोग कसा करावा. आता बऱ्याच जी मुलं 11वीतून 12वीत गेलेत त्यांना जवळपास 1 ते 1.5 महिना सुट्टी आहे. त्या सुट्टीच्या दिवसामध्ये पैसे कसे कमवावे व त्या पैशातून आपल्या वह्या पुस्तक शिक्षणाचा खर्च कसा उपयोगी पडेल व आईवडिलांना हातभार लागेल याबद्दल जस्ट कॉल मी न्यूज 24चे संचालक श्री हेमंत निंबर्गे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे प्रमुख पर्यवेक्षिका साठे मॅडम, तसेच मीना मॅडम, तसेच समता राजूराव मॅडम व सर उपस्थित होते. आज स्पर्धेच्या युगात वावरताना विद्यार्थ्यांना आईवडील तसेच चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे. कोण म्हणतं डॉक्टर व्हा, कोण म्हणतं इंजिनियर व्हा, कोण म्हणतं वकील व्हा, परंतु ज्याच्या त्याच्या हा आवडीचा प्रश्न आहे. प्रत्येकाने काय व्हावं हे ठरवलं पाहिजे आणि योग्य आणि व्यवस्थितपणे जर नियोजन केलं आणि अभ्यास जर व्यवस्थित केला तर आपण नक्कीच यश पार करू शकता, असे निंबर्गे सर म्हणाले. कुठल्याही विद्यार्थ्यांनी एकच ध्येय बाळगा आणि त्या ध्येयाकडे जर तुम्ही पूर्णपणे लक्ष दिले, योग्य असे नियोजन केले आणि योग्य अशा लोकांचा सल्ला जर घेतला तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्यामध्ये तुम्हाला पण आनंद वाटेल आणि त्याचबरोबर आपल्या आईवडिलांनासुद्धा आपल्या मुलांचे कौतुक वाटेल. ह्या सुट्टीच्या दिवसामध्ये काहीतरी कमवून आपल्या वह्या पुस्तकं, शाळेचा खर्च, क्लासची फी असेल किंवा असे काहीतरी कामं करून जर आपण काम केले तर नक्कीच आईवडिलांनासुद्धा खूप आनंद वाटेल. जेणेकरून आपल्या आईवडिलांना आपल्या मुलांचा अभिमान वाटावा असे काहीतरी करा, असं मार्गदर्शन निंबर्गे सर यांनी केलं. प्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती होती, त्यानिमित्त त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कुठलाही व्यवसाय चालत नाही आहे. सोलापुरामध्ये नकारात्मक आहे, सोलापूर व्यवसाय चालत नाही आणि बऱ्याच लोकांना असं म्हणणं की सोलापूरमध्ये आता काय राहिलेलं नाही, आता आपण सरळ पुण्याला जावं. बरेचसे मुलं शिकलेले मुलं 10वी-12वी झालेली पुण्याला जायला होतात. पुण्याला तुम्हाला मिळतो 20,000 पगार, परंतु तिथं राहणं खाणं खर्च हे सगळं बघितलं त्यामध्ये जातात, काही सुद्धा राहत नाही. मुलगा कुठं आहे, फक्त पुणे आहे एवढंच नावाला आणि आईवडील इथं एकटेच असतात. म्हणजे मुलं आपण सुद्धा आईवडिलांना अनाथ आश्रमात करावं लागतं. मग तेवढं करण्यापेक्षा आपल्या घरच्याकडे थांबवून आपण तिथं आजच्या कार्यक्रमाला आलेले पर्यवेक्षक भावने उपस्थित समता मॅडमजी, सरजी,
आज सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज खूप आनंदाचा दिवस आहे. कारण का तर आज ज्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली ते महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे. त्यांना मी अभिवादन करून सुरुवात करतो आहे. आणि दुसरी अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी पण ह्याच शाळेचा विद्यार्थी आहे. 5वी ते 10वी ह्या शाळेमध्ये मी होतो. ह्या शाळेमध्ये असताना प्रत्येक वेळी निबंध स्पर्धा असू दे, वक्तृत्व स्पर्धा असू दे किंवा कुठली एखादी स्पर्धा असू दे, त्या स्पर्धेमध्ये मी प्रत्येक वेळी पहिला आणि दुसरा नंबर घेतलेला आहे आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. 12वीचे वर्ष म्हणजे एक महत्त्वाचं वर्ष असतं. 10वी आणि 12वी एक विषय देणारं वर्ष असतं. त्यामध्ये पालकांच्या पण काही अपेक्षा असतात. प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी व्हावं. नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक. गेल्या 15 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा, श्रवण, टिनिटस, चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान, नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय. तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकला.